ना कालचा दिवस आणि आजचा दिवस किती फरक होता ना. काल व्हॅलेंटाईन डे होता आणि लोकांना असं झालं होतं की कधी एकदाचा व्हॅलेंटाईन डे येतोय आणि आम्ही सेलिब्रेट करतोय. झालं बाबा, काल व्हॅलेंटाईन डे झाला, एक दिवसाचं प्रेम झालं. आज किती लोकांची भांडणं झाली हो. तू मेसेजच का नाही केला, तू फोनच का नाही केला, आणि तू मला गिफ्ट असं का दिलं, आणि तो असंच का बोलला, तुझ्या घरच्यांशी बोलून घे. मग घरचे नकार देतात हे, आणि कोणी बघतंय का लपत छपत, नाही का. असं आहे बघा. प्रेम करणं फार अवघड आहे हो. एखाद्यावर प्रेम करणं नाही, फार अवघड आहे. त्याला समाजाकडून आणि आपल्या घरातल्या लोकांकडून मान्यता मिळणं त्याहून अवघड आहे. एखादा मुलगा मुलगी पळून जाऊन लग्न करतात ना, तर त्यांना आयुष्यभर लेबल लागतं, अगं पळून आली ती. जर दुसरं लग्न केलं तर म्हणतात, अगं पहिला नवरा सोडला अगं तिने, मग दुसरा नवरा केला. मग नवरा सोडून एखाद्या मित्राबरोबर गेली तर म्हणतात की अगं तिचं काहीतरी लफडं आहे, हो की नाही. तर असं आहे. आणि हल्ली मगाशी एक कोर्टाचं हे आलं होतं की कोर्टात जास्त करून डायव्हर्स केस खूप झालेल्या आहेत छोट्या छोट्या गोष्टीवर. स्वतः ते वकिलांनी सांगितलं. एक वकील ते व्हॅलेंटाईन डेवरच बोलत होता की आज व्हॅलेंटाईन डे साजरा केला, आज आणाभाका घेतल्या, आणि लग्न करतील काही काही लोक आज, आणि 1 महिन्यातच ते कोर्टात जातील आणि सोडचिठ्ठीला हे करतील, डिवोर्स पाहिजे डिवोर्स पाहिजे म्हणून अर्ज दाखल करतील. असं झालेलं आहे बघा. मला काय म्हणायचं, प्रेम करायला कोणाला बंधन नाही, पण कसं असतं, समाजाचे काही नियम असतात, त्या नियमाला धरून तुम्ही करा, हो की नाही. लग्न झाल्यावर किंवा लग्नाच्या आधी. परंतु लग्न झाल्यावर म्हणजे कसं नवऱ्याबरोबर, आणि लग्नाच्या आधी म्हणजे त्या मुलाबरोबरच आपल्याला लग्न करायचं आहे, तर त्याच्याबरोबर. पण लग्न झाल्यावर नवरा असताना बाहेर हे हे करायची, लफडे करायची, हे शोभत नाही. बाईची इज्जत खूप जाते हो, माहिती आहे का. आणि बाईला समजत नाही तेव्हा तिच्या ह्याच्यावर आहे ना, हे असतं काय म्हणतात ते, म्हणजे तिला असं वाटतं जाऊ दे, काय करायचं आहे मला. परंतु कालांतराने ना मग त्या गोष्टीचं आपल्याला हे कळतं की अरे ही गोष्ट घडायला नव्हती पाहिजे, आहे ना. आणि अशी अशी गोष्ट आहे. मग लोक तुम्हाला बोटं करतात, मग तेव्हा तुम्हाला राग येतो. पण चूक आपली असते, हो की नाही. पण चूक करतो म्हणून लोक बोलतात. म्हणतात ना, आग आहे तो धुवा आहे. धुवा आहे कशाला निघतो, आग असल्यावरच निघतो ना. तर असंच आहे बघा. काही काही वेळी स्वतःहून आपल्या पायावर कुऱ्हाड पाडून घेतात. शेवटी पाय त्यांचाच तुटतो, हो की नाही, आणि आयुष्य त्यांचं खराब होतं.